Catches win the matches. यावेळेस पा फुलरले यावेळेस पा ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट यावेळेस पा स्ट्राइक डाउन द ग्राउंड फटका चांगला लॉंग ऑफ आहे त्याला क्लिअर करतोय बॉल सीमारेषा पलीकडे अजय पाटील यावेळेस पा स्लॉग हिट केलाय फटका चांगला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून चालला बॉल सीमारेषा पलीकडे तेजस पाटील पुलरलेनचा बॉल बॅकलिपला लवकर खाली आणलं बॅट दाखवतोय पंचांकडे स्ट्रॉंग अपील होती एसपीएल च्या सीझन मध्ये आलेले आहे स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न पुलरलेनचा बॉल फुल टॉस आणि हा 39 क्रमांकाचा षटकार ठोकलाय एकदा जोरदार टाळ्या झाल्या फुल टॉस आणि आता फुल टोल वसूल करून हा बॉल फेकून दिला यावेळेस बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न फसलाय आणि मिड विकेटला 30 सर्कलच्या आतमध्ये झेल पकडला फलंदाज अजिटीला दिलं जाईल यावेळेस ओव्हर पिच बॉल ट्राय तर खूप चांगला केलाय क्षेत्ररक्षक आहे झेल सोडलाय तिथे 2 धाबा पळून यावेळेस पुन्हा एकदा फटकाचा संधी आहे तो क्षेत्ररक्षक आणि तिथे पकडला झेल फलंदाज बाद होतोय विकास यादव बॅक टू द पॅव्हिलियन बॅकफुटला जाऊन उडवलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल आणि खूप चांगला झेल टिपला तिथे अजय ऑन मार्क यावेळेस इनसाइड आउट क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 43 यावेळेस पुन्हा एकदा पुलरलेनचा बॉल अगदी यष्ट्यांच्या मध्ये सापडलाय आदरणीय श्री केदार दिघे साहेब यांचं सर्च स्वागत आणि फटका चांगला आहे लॉंग ऑफ बॅकफुटला जाऊन पुल करायचा होता बॅटची वरची कडा घेतली बॉल चालला विकेट किपरच्या मागे घोषंकी क्षेत्रामध्ये तिथे जुबेरला सिंगल मिळते अशा पद्धतीने पहिला डाव इथे संपला आणि पहिला डाव संपत असताना स्वर्गीय भावेश स्मृती या टीमनं टॉस इथे जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना धावा बनवल्या टोटल 53 आणि 54 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे लेट्स विदिशा चॅलेंजर्स या टीमच्या समोर 54 टू बी वास्कर यांच्याकडून हे पारितोषिक देण्यात येईल यावेळेस ऑन साइडला ड्राइव्ह केलाय तर रनआउटची संधी आहे फलंदाज बाद होईल इथे जावं लागेल फलंदाज आता किरणला बॅक टू यावेळेस फटका चांगला इलिव्हेशन पाहावं लागेल इलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये आणि तिथे खूप चांगला झेल टिपत असताना फलंदाज आउट होतोय यावेळेस फटका पहा स्लॉग स्वीप उडवलाय बॉल सीमारेषा पलीकडे आउट ऑफ द हा खेळाडू जाणला जातो पहिलाच बॉल बंड्याच्या विरुद्ध एक चांगला प्रहार परंतु डीप मिड विकेटला खूप चांगला झेल टिपला तिथे पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन हापाम चॅक केलाय मिड विकेटला 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल या टीमला ओहो बॅटची कडा घेतली खूप चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज बाद तेजस पाटील ऍज अ विकेट कीपर म्हणून पहिलाच बॉल स्लॉग हिट केला उडवला मिड विकेटच्या वरून बॉल सीमारेषा पलीकडे इथे विकेट करण्याचा प्रयत्न फिंगर स्लोज केली होती या बॉल ओहो फटका चांगला परंतु इलिव्हेशन कमी प्राप्त झालं काऊ कॉर्नरला डीप मध्ये जुबेर कडून पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पुल केलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे पकडलाय झेल जुबेरनं वड कॅच दुसऱ्या बॉलवरती विकेट येऊ शकते विकेट कीपर तेजस पाटील बॉलच्या खाली त्याच्याकडून चूक होणार नाहीये खूप चांगला झेल बॅक टू बॅक दुसरा धक्का दिलाय इथे क्लीन बोल्ड आणि या ओव्हर मध्ये अजय पाटीलने 3 विकेट घेतलेले आहेत सांगलीत मात्र 14 धाबांनी जिंकलाय स्वर्गीय भावेश स्मृती या टीमनं वेल प्लेड अभिनंदन टीम आणि हार्ड लक बॅड लक मी म्हणेन विदिशा चॅलेंजर्स
14 रनच्या फरकानं हा सामना जिंकलाय. स्वर्गीय भावेश मूर्ती या टीमचं अभिनंदन.